तेलंगणातील एका बस कंडक्टरची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री प्रवास करत होते अशात अमीन अहमद अन्सारी नावाचे हे कर्मचारी तब्बल 7 फूट उंच आहेत। मात्र ज्या बसमध्ये ते काम करत होते त्या बसचं छत त्यांच्या उंचीपेक्षा कमी असल्यानं त्यांना रोज ड्युटी करताना सतत मान खाली घालून राहावं लागत होतं। तिकीट देताना, बसमध्ये फिरताना आणि प्रवाशांशी बोलताना अमीन यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। सलग अनेक तास वाकून काम केल्यामुळे त्यांना मानदुखी, पाठदुखी आणि झोपेच्या समस्याही निर्माण झाल्या होत्या। तरीही ते रोज आपली ड्युटी प्रामाणिकपणे पार पाडत होते। अमीन हे हैदराबादमधील चंद्रयान गुट्टा परिसरातील रहिवासी आहेत। त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर 2021 मध्ये त्यांना अनुकंपा तत्वावर परिवहन महामंडळात नोकरी मिळाली। सुरुवातीला त्यांनी पोलीस विभागात जाण्याचा प्रयत्न केला होता, पण काही कारणामुळे ते शक्य झालं नाही आणि त्यानंतर त्यांनी कंडक्टर म्हणून काम सुरू केलं। दरम्यान अमीन यांची ही संघर्षमय कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली। त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्नाथ रेड्डी यांनी स्वतः याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या। यानंतर परिवहन विभागाने अमीन यांना बसमधील ड्युटीतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला। आता त्यांना अशा विभागात काम दिलं जाणार आहे जिथे त्यांना सतत वाकून राहावं लागणार नाही। बस पास विभाग, विमानतळ कार्यालय किंवा प्रशासकीय विभागात त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। माझ्या उंचीमुळे बसमध्ये काम करणं खूप कठीण होत होतं। अशी प्रत्येक दिवस शरीरासाठी त्रासदायक ठरत होता, अशी भावना अमीन यांनी व्यक्त केली।